बदनापूर शहरात स्वस्त धान्य वितरण करण्यासाठी ई-पॉश मशीनचा वापर केला जातो। त्याशिवाय धान्य वाटप करता येत नाही, परंतु धान्य वाटपात महत्त्वाची असणारी ई-पॉश मशीन सतत बंद पडत असून इंटरनेट सेवा सर्व्हर नसल्यामुळे गोरगरीब जनतेला धान्य वाटपात अनंत अडचणी येत आहेत। त्यामुळे नागरिकांसह दुकानदार देखील त्रस्त होत असून धान्य वाटप करणाऱ्या दुकानदाराशी वाद वाढत आहेत। बदनापुरात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ या संघटनेकडून बदनापूर शहरातून तहसील कार्यालयावर ई-पॉश मशीनची अंत्ययात्रा काढण्यात आली। धान्य आहे परंतु इंटरनेट सेवा नाही, मग धान्य वाटप करायचं कसं? त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने या सर्व बाबींना कंटाळून अखेर ई-पॉश मशीनची तहसील कार्यालयावर अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी आढावा घेतला। आज बदनापूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आज या ठिकाणी ई मशीन 5 ची आज अंत्ययात्रा काढलेली आहे। बदनापूर शहरापासून तर तहसील कार्यालयापर्यंत ही अंत्ययात्रा काढलेली आहे। नेमकी ती अंत्ययात्रा काढण्याचं कारण काय असू शकतं, ही नेमकी आपण आपलं इथलं स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी आपण जाणून घ्या। माझ्यासोबत काही पदाधिकारी सुद्धा आहे, देखील माझ्यासोबत स्वस्त धान्य दुकानदाराचे पदाधिकारी बाबासाहेब हिवराळे आहे। काय तुमच्या मागण्या आहे आणि कशासाठी तुम्ही अंत्ययात्रा काढलेली आहे? ऑल महाराष्ट्रावर आज आम्ही या पॉश मशीन आज जवळपास 20 दिवसापासून सनी सर्व्हर डाऊन आहे। लोकांचे काम धंद्याचे दिवस आहेत। जेव्हा मशीन चालू असते तेव्हा लोक राहत नाही आणि लोक असले की ते मशीन चालत नाही। असा 20-25 दिवसाचा हा खेळ सतत चालू आहे आणि हा सर्व्हर डाऊन झाल्यामुळं सर्व महाराष्ट्रातील दुकानदार हे त्रस्त आहेत आणि एवढे तेवढे चालले तर ते व्यक्तीचे अंगठे येत नाहीत। त्याच्यामुळं वारंवार समस्या दुकानदाराला या परेशान करत आहेत आणि त्याच्यामुळं हे असून अडचण नसून कोळंबा या पद्धतीप्रमाणे आम्ही या मशीन ऑल महाराष्ट्रभर जमा करण्याचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही करत आहोत। त्याच अनुषंगाने आज आमच्या संघटनेमार्फत दुकानदार संघटनेमार्फत माननीय तहसीलदार मॅडमला हे निवेदन देण्यात येत आहे की या मशीनची तांत्रिक अडचणी या तात्काळ सोडवण्यात याव्या, जेणेकरून जुलै महिन्याचं धान्य आतापर्यंत तालुक्यातील जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील लोकांना जवळपास 25 ते 30% जास्त लोकांना वाटप करण्यात आलं नाही। या मशीनच्या 4G मशीन मागच्या महिन्यातच मिळाले असून ते सुद्धा व्यवस्थितपणे चालत नाही। त्याच्यासाठी आम्ही या पॉश मशीनची अंत्ययात्रा बदनापूर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सनी तहसीलपर्यंत तहसीलदार मॅडमला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे। ऑफलाईन मध्ये सर्व्हर कायम डाऊन असतो, यासाठी ऑफलाईन मध्ये राशन वाटप व्हावी तुमची इच्छा आहे का? आमच्या सर्व दुकानदाराच्या जी अडचणी आहे, आम्ही तर ऑफलाईनचं नाही म्हटलं होतं, परंतु मशीन आमच्या सुरळीत चालत नाही। मशीन सुरळीत न चालत राहिल्यामुळं लोकांना ग्रामीण भागामध्ये कामाचा धंद्याचा वेळ आहे, शेती कामाचा वेळ आहे, त्यामुळे लोकांची रोज अवहेलना होते। रोज लोक एका दुकानापुढे लोक जातात। त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण करून आम्ही असं ठरवलं की आम्हाला ऑफलाईन वाटपासाठी शासनाला परवानगी देण्यात यावी। यामध्ये कुठेतरी गोरगरीब लोकांना राशन वेळेवर मिळतं का? परिस्थिती अशी आहे की आज जवळजवळ 6 ते 7 वाजेपर्यंत ती सर्व्हर राहतं। त्याच्यानंतर ते डाऊन झाल्यावर मशीन घेत नाही। मशीन न घेतल्यामुळे लोकांची आर्थिक कुचंबना होती आणि पुन्हा कामाला जाणार राहते। ग्रामीण भागात लोक 9च्या नंतर कामाला जातात, तर त्याच्यामुळे त्यांची धान्यापासून काही लोक वंचित राहायला लागले। शासनाचा नियम आहे की ह्या तारखेच्या आताच वाटा, पण 90% ई-पॉश मशीन बंदच राहिली तर रास्त भाव दुकानदार ते धान्य कसं इश्यू करेल? प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।